आवाज यायला पाहिजे बरं. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी, आता जे आपल्या समोर सादर झालं ते मुक्ताई स्तोत्र प्रांजल अक्कलकोटकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना मी विनंती करतो. गेली का काय खाली? तर त्यांना विनंती करतो की पटकन त्यांनी स्टेजवर यावं. यांनी अर्ध्या दिवसात तयार केलेला आहे आपल्या चित्रपटासाठी. सगळ्यांची ओळख करून देतो. आपल्या बरोबर आहे प्रांजल अक्कलकोटकर यांचा वृंद गंधर्व सख्यम नावाचा संस्कृत रॉक बँड आहे. त्यांच्या बरोबर आहेत नूतन परब आमच्या मुख्य गायिका. त्यानंतर एका महामानवाचं स्मरण करूया. आपल्याला नाव सांगायला नको, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं. आज हनुमान जयंती आहे. या दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वर्गाकडे प्रस्थान ठेवलं. महाराष्ट्र पोरका झाला. त्यांची आज पुण्यतिथी आहे. माऊली छत्रपती शिवरायांच्या सारखे महापुरुष ज्या तिथीला निर्वाणाने पावन करतात त्या दिवसालाही ते पुण्य मिळतं, म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात. या पावन दिवशी आज आपण हरिनामाचा गजर करणार आहोत, पठण करणार आहोत. माऊली टाळ मृदंगाचा झणत्कार ऐकला की महाराष्ट्राचं मन गहिवरतं. सासूर वाशिणीला भावाची हाक ऐकवल्यावरती जसं खोचलेला पदर सोडते, खांद्यावर घेते आणि धावत सुटते माहेराकडे, तसं महाराष्ट्राचं मन वारकऱ्यांच्या दिंडीकडे धावतं. त्याला वैकुंठा माहेरीचा सावळा श्रीरंग आठवतो. हा सोहळा फक्त आषाढी कार्तिकीपुरता मर्यादित राहू नये म्हणून आपण आज भेटलेलो आहोत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रपटाची गीतं, अभंग गीतं आजपासून रोज आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनुभवणार आहोत. तेव्हा माऊली ध्यान देऊन ऐका. सुमारे 750 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात साक्षात सरस्वती मातेनं नवरसांचा आणि काव्यकल्पनांचा सारीपाट मांडला होता. एका लहानशा गोजीरवाण्या साजिऱ्या सुकुमार मुलाशी. त्या मुलाचं नाव होतं आपल्या सगळ्यांची माऊली संत ज्ञानेश्वर. त्याचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनं आणि धाकट्या बंधू सोपान काकांच्या साक्षीनं हा खेळ रंगात आला होता. विणेचा तारा झंकारत होत्या आणि आपल्या पाठीशी साक्षात आदिमाया चितकला मुक्ताई उभी आहे हे माहीत असल्यामुळं संत ज्ञानेश्वर अभिनव वाघविलासाचे जे फासे आहेत ते पैजा लावून आवेशाने फेकत होते आणि म्हणत होते, माझा मराठाची बोलू कौतुके, परते अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वर म्हणजे भाषा कुबेर. भगवद्गीतेचा एक देशिकार लेणं त्यांनी घडवलं. त्यांचा शांतरस आहे ना मंडळी, तो शृंगाराच्या माथ्यावर पाय देऊन नाचतो. शके 1272 गोदावरीच्या दक्षिण तीरी श्री महादेवाच्या क्षेत्री नेवासे येथे श्रोत्यांच्या आणि मग आपल्या पदरात हे पुण्य पडलं. ज्ञानेश्वरी काय गंमत आहे बघा. ग्रंथ लिहिणारा ज्ञान ईश्वर, ग्रंथाचं नाव ज्ञान ईश्वरी. आणि या ईश्वरी ज्ञान सांगणाऱ्या महात्म्याचं वर्णन आपल्यासारख्यांनी काय करावं? आपल्याकडे कुठे ती शब्दसंपदा आहे. त्याचं वर्णन करण्यासाठी संत शिरोमणी नामदेवरायांसारखी एक महान लेखणी असावी लागते. एके दिवशी झालं काय मंडळी, 4-5 ब्राह्मण आले. अगदीच अपरिचित, गावातले सुद्धा नसावेत. ज्ञानदेवांनी ते योगीराज चांगदेवांकडनं आल्याचं ओळखलं आणि अजून म्हटलं, काय योगीराजांनी आम्हाला त्याला पत्र दिलं ना, पण कागद कोराच आहे. त्यांच्याबरोबर आलेले बसलेले आजूबाजूला सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि मुक्ता हसायला लागली. ब्राह्मण कोरा कागद ज्ञानदेवांना देऊ गेले तेवढ्यात मुक्तानी चटकन तो ओढून घेतला आणि म्हणाले, दादा हे आखरीत बघ, 1400 वर्ष जगून सुद्धा हा कोराच. आजूबाजूच्या मंडळींनी विचारलं, कोण आहेत कोण हे चांगदेव? त्याच्यावर मुक्ताईच पुढे म्हणाली, हे परमयोगी आहेत, तापितिरी असतात, शंकराचे परम उपासक आहेत, योगविद्येत आणि चमत्कार करण्यात पारंगत आहेत. आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात शेकडो वर्ष वाया घालवलेली आहेत.
आलेले ते ब्राह्मण मध्येच म्हणाले, हो हो हो, ज्ञानेश्वरांनी पैठणला रेड्यामुखी वेद वदवले ते स्वामीच कळाले. ताडकन मुक्ता म्हणाली, आणि त्यांच्या अहंकारात कापराची आहुती पडली. मायना काय लिहायचं त्याचं कोडं पडलं आणि कागद कोरा पाठवला. निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा, या पत्राचं छानसं उत्तर दे. ज्ञानेश्वरांनी जे उत्तर दिलं ती चांगदेव 65 म्हणून आता प्रसिद्ध आहे. हे पत्र गेलं आणि असं कळलं की महायती चांगलेच भडकलेत आणि त्यांनी भावंडांना भेटायला आळंदीत प्रवेश केला. चांगदेव तुझ्या ओटीत घालतो, सांभाळशील? मुक्ता म्हणाली, हो गुरुदादा. पुढे एकदा असं झालं की चांगदेव चुकून मुक्ताबाई स्नान करत असलेल्या ठिकाणी पोहोचले. शर्मन मागे फिरले. मुक्ताई कडाडली, हा मेला निगोऱ्या. आणि मग असं घडलं. गुरुमाऊली, आपण मघा मला निगुऱ्या म्हणालात. माझ्या हातून काही चूक घडलीये का? तुझ्या मनी विकार का आला? तुला अजूनही आत्मबोध झाला नाही? अरे भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकार मनानं पुढे आला असतास. गावात शेतात गाई गुरं काय वस्त्र लिहून हिंडतात, मग त्यांच्यापैकीच मी एक आहे असे तू प्रत्ययात का येऊ नये? अरे आत्मरूपी पडील विधी सांगया पाहे सर्व सृष्टी, चर्म चक्षुने न लक्षी. आई सरस्वतीला वाहिलेली 4 चाफ्याची फुलं चुकून महाराष्ट्रात उघळून पडली. माऊली, ही बाळ म्हणजे कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिव्हाळे, विष्णू भक्तीचे उमाळे आणि महाराष्ट्र सारस्वताचे सोहळे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या प्रतिभेनं पंढरपूरच्या विठाई जगदंबेला आळवत होते. ते म्हणत होते, त्यांना काय दिसलं असेल बरं? काय प्रतिभा आहे बघा एवढ्याशा लहानग्या लेकराची. त्यांना काय दिसलं असेल? विठाई जगदंबा दिसली, विटेवर उभी असलेली विठाबाई दिसली, तिच्या ठाई आद्यशक्ती आदिमाया दिसली. कारण त्यांच्याबरोबर आद्यशक्ती आदिमाया मुक्ताई होती. आणि त्या मुक्ताईसाठी, त्या मुक्ताई समोर या विठाबाईला ज्ञानेश्वरांनी आळवायला सुरुवात केली.
संतांनी आपल्या माऊलीला निरोप दिला. ते चित्रीकरण करताना आम्हा सर्वांच्या डोळ्यात वारंवार अश्रू उभे राहत होते. कैवल्याची ती मूर्ती आपला सोडून चालली होती, पण आमचा सगळ्यांचा असा विश्वास आहे की आपले ज्ञानेश्वर माऊली हे कुठेही गेलेले नाहीत. ते आजही चैतन्य स्वरूप त्या आळंदीमध्ये वास करतात आणि सातत्याने आपल्या बरोबर आहेत, म्हणून महाराष्ट्र टिकून आहे. तर आता हा समाधी सोहळा अनुभवूया या स्वर्गीय गायकांच्या स्वरातून, आणि त्या अनुभवानंतर आपण या कार्यक्रमाच्या संपूर्तीकडे जाणार आहोत. तर मी विनंती करतो की आपण हा समाधी सोहळा अनुभवूया. थांबावं. आपण जिथे आता कार्यक्रम करतो आहोत हे माझं माहेर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. आणि आज आपल्या बरोबर माननीय रणजित सावरकर उपस्थित आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू. काय केलं तर आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया भरला आणि मांगल्य निर्माण केलं, पावित्र्य निर्माण केलं. त्यांच्या गोड वाङ्मयाची आणि माणूस धर्माच्या शिकवणुकीची साखर समाज जीवनाच्या खरपूस साईवर विखुरली गेली आणि म्हणून आजही आपलं जीवन गोड होतंय बरं का माऊली. हा समारंभ संपूर्तीकडे नेताना माननीय सुरेशजी वाडकर
माननीय अनिल थडानी सर, सनी बक्षी सर, माझे गुरु प्राध्यापक श्यामराव जोशी, सगळे सहकलाकार, वेळात वेळ काढून आलेले माझे गायक गुरुजन, या समारंभासाठी राबणारी गणेश कारगोटे यांची मीडिया वनची टीम, मी मगाशी म्हटलं तसं माझं माहेर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, त्याचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू भगिनी, आणि जर कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर तो जाणीवपूर्वक नाही, काम या सगळ्या ओघामध्ये राहून गेला असेल. आमच्या सोशल मीडिया टीमचे आनंद मुरुगकर सर, या सगळ्यांचे इथे असलेल्यांचे नसलेल्यांचे, ज्यांनी कोणी म्हणून हा चित्रपट, हा संगीत सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो.